आज आपण चौथं प्रकरण चालू करतोय पहा. 1857चा स्वातंत्र्य लढा. 1857 साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. काय सांगितलं? 1857 साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. हा लढा काही अचानक उद्भवला नाही. हा लढा अचानक उद्भवलेला नाही. त्यापूर्वीही भारतात इंग्रजाविरुद्ध अनेक लढे झाले होते. म्हणजे 1857च्या पूर्वी सुद्धा भारतात इंग्रजाविरुद्ध अनेक लढे झाले होते. 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली त्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं पुस्तक कुठलं? 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकामुळे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. आता 1857 पूर्वीचे लढे पहा. 1857 पूर्वीचे लढे. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजाची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे परिणाम भोगावे लागले. भारतात ज्या ज्या भागामध्ये इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली आणि या सत्तेविरुद्ध सुद्धा असंतोष वाढत गेला. बघा, भारतात ज्या ज्या भागामध्ये इंग्रजाची सत्ता स्थापन झालेली होती तेथील लोकांना या शासनाचं दुष्परिणाम भोगावं लागलं आणि कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची भारतीयांच्या मनामध्ये जाणीव निर्माण होऊ लागली. सर आवाज येत नाही. माईक ऑन कर. बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया जी कंपनी आहे या कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली आणि या सत्तेविरुद्ध असंतोषही वाढत गेला. ब्रिटिश ईस्ट इंडिया जी कंपनी आहे यांच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली आणि या सत्तेविरुद्ध असंतोषही वाढत गेला. शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली. शेतकरी आणि जी सामान्य जनता आहे
ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या काळामध्ये कंगाल झाली. अशातच 1770 मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. या ईस्ट इंडिया कंपनीमुळे या ठिकाणी शेतकरी आणि सामान्य जनता कंगाल झालेली असतानाच 1770 मध्ये बंगाल प्रांतामध्ये फार मोठा दुष्काळ पडला. इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेशी वर्तन मात्र उदासीन व संवेदनशून्य राहिले. ही जे इंग्रजी राज्यकर्ते लोक आहेत यांचं जनतेशी वर्तन मात्र उदासीन आणि संवेदनशून्य राहिलं. म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांची इतकी बिकट वाईट अवस्था झालेली असताना या इंग्रज लोकांना त्यांच्याविषयी कोणत्या प्रकारची संवेदना वाटत नव्हती. सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्यासाच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशाच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. असेच लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतात सुद्धा झाले. या ठिकाणी शेतकऱ्यावर होणारा अन्याय, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची झालेली जी अवस्था आहे, त्याचप्रमाणे याच्या विरुद्ध या ठिकाणी फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अनेक लढे दिले. आणि हे जे लढे आहेत इंग्रजाविरुद्धचे, हे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात सुद्धा झाले. उमाजी नाईक यांनी दिलेला लढाही असाच उग्र होता. सर्वांनी नाव ऐकलं असेल उमाजी नाईक. या उमाजी नाईकांनी दिलेला लढा सुद्धा कसा होता? उग्र स्वरूपाचा होता. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड केले. या उमाजी नाईकांनी आपल्या सर्व रामोशी समाज बांधवांना, त्याचप्रमाणे त्या स्थानिक युवकांना संघटित करून उमाजी नाईकांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले. त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन केले. उमाजी नाईक यांनी एक जाहीरनामा काढला आणि इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचा आणि इंग्रजांची सत्ता भारतातून झुगारून देण्याचं आवाहन केलं. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला. उमाजी नाईकांनी कोणकोणत्या भागात इंग्रजाविरुद्ध आपला दरारा निर्माण केला? पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक आणि भोर या भागामध्ये उमाजी नाईकांनी इंग्रजाविरुद्ध आपला दरारा निर्माण केला. 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली. त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली. बघा, ब्रिटिशांचं वर्तन आपल्याला इथं लक्षात येतंय. या ठिकाणी ब्रिटिशांना फार मोठा इंग्रजाविरुद्ध लढा देण्यासाठी अनेक लोक संघटित केली आणि हे त्या ईस्ट इंडिया कंपनी सरकारला बघवलं नाही. त्यामुळे या ठिकाणी हा लढा अयशस्वी करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी सरकारनं उमाजी नाईक यांना अटक केली. फक्त अटक करून या ठिकाणी हे इंग्रज सरकार थांबलं नाही, तर त्यांना पुणे या ठिकाणी फाशी देण्यात आली. भारतातील आदिवासी व अन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले. आदिवासी जमात, त्याचप्रमाणे रानात राहणारी ज्या अनेक प्रकारच्या जमाती आहेत, त्या वन्य जमातींना सुद्धा या इंग्रजी सत्तेला आव्हान दिलेलं आहे. या जमातीचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होत होता. ही जी आदिवासी आणि वन्य जमात आहे यांचं खाणं पिणं या ठिकाणी या जंगलामध्ये मिळणारी जी संपत्ती आहे या संपत्तीवर त्यांचा उदरनिर्वाह भागत होता.
ब्रिटिशांनी कायद्याने त्यांना हक्कावर गदा आणली. मग हे जो हक्क आहे, या हक्कावर ब्रिटिशांनी कायद्यानं गदा आणली. परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, बिहारमधील संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. बघा, आदिवासी जमात या ठिकाणी बिहार आहे. छोटा नागपूर मधील कोणता भाग? कोलाम. बघा, ती जमातीचं नाव आहे छोटा नागपूर मधील कोलाम. ओडिशातील गोंड, ओडिशातील गोंड, बिहार मधील संथाळ या ज्या आदिवासी जमाती आहेत, यांनी या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढे दिले. महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजाविरुद्ध लढे दिले. महाराष्ट्रामधील भिल्ल ही जमात आहे, कोळी बांधव आहेत, रामोशी समाज या सर्वांनी इंग्रजाविरुद्ध लढे दिले. कोल्हापूर परिसरात गडकरी, तर कोकणामध्ये फोंड सावंत यांनी इंग्रजांच्या सत्तेला आव्हान दिलं. कोल्हापूर परिसरातील गडकऱ्यांनी, तर कोकणामध्ये फोंड सावंत यांनी इंग्रजी सत्तेला काय दिलेलं आहे? आव्हान दिलेलं आहे. 1857 सालापूर्वी 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार आणि राजे रजवाड्यांनीही लढे दिले. जमीनदार आणि राजे रजवाड्यांनीही या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काय दिलेले आहेत? लढे दिलेले आहेत. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. आता ही जी ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी आहे, यांच्या फौजेमध्ये आपल्यातील काही भारतीय सैनिक सुद्धा होते. मात्र या कंपनीकडून त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असे. त्यांचे वर्तन व भत्ते इंग्रजी सैनिकाच्या तुलनेत अत्यंत अल्प होते. म्हणजे या कंपनीत काम करणारे जे ब्रिटिश सैनिक आहे, यांना जास्त पगार दिला जायचा, आणि जे भारतीय कामगार आहेत, भारतीय सैनिक आहेत, यांना कमी पगार दिला जायचा. त्याचप्रमाणे जे भत्ते आहेत, हे सुद्धा भारतीय सैनिकापेक्षा ब्रिटिश सैनिकांना जास्त दिला जायचा. 1806 साली वेल्लोर येथे, तर 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केले. 1806 साली वेल्लोर येथे, तर 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केले. हे सर्व लढे त्या परिसरात झाले, ते स्थानिक स्वरूपाचे व एकाकी होते. पहा, इंग्रजांनी बळाचा उपयोग करून ते मोडून काढले. बराकपूरचा जो उठाव आहे, त्याचप्रमाणे वेल्लोर या ठिकाणी झालेला जो उठाव आहे, हे सर्व जे उठाव किंवा हे सर्व जे लढे आहेत, हे सर्व लढे या ठिकाणी इंग्रजांनी बळाचा उपयोग करून मोडून काढले. लोकांचा असंतोष दडपला गेला, पण तो नाहीसा झाला नाही. हा वणवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला, आणि हा जो वणवा आहे तो 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये भडकला. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे केले. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा, अशी या ठिकाणी या लढ्याची अवस्था झाली. दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा, अशा प्रकारे त्या लढ्यांनी तीव्र असं स्वरूप धारण केलेलं आहे. भारतातील विविध वर्गामध्ये साठलेला असंतोष या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला. अनेक वर्गामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध जो असंतोष साठलेला होता, हा बाहेर पडलेला आहे, आणि त्याचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्याने झाला. त्याचा उद्रेक अभूतपूर्व अशा
सशस्त्र लढ्याने झालेला आहे पा. आता 1857च्या लढ्याची कारणे म्हणजे हा 1857चा उठाव किंवा हा जो लढा आहे तो कशामुळे झालेला आहे हे आपण पाहूया. इंग्रज पूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या, त्यामध्ये बदल झाला. तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राहिला. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न. सर आवाज येत नाही. त्याच आता 1857च्या लढ्याची आर्थिक कारणे आपण पाहूया. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. इंग्रजांनी आपलं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. शेतकऱ्याकडून जबरदस्तीनं महसुलीची वसुली केली जायची. शेतकऱ्याकडून जबरदस्तीनं महसूल वसूल केला जायचा. पर्यायानं शेती व्यवस्था कोलमडून पडली. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतातून खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. इंग्लंडच्या बाजारपेठेत तयार होणारा जो माल आहे तो भारतात खपवायचा, म्हणजे जास्त भावानं खपवायचा आणि भारतीयाकडून जास्तीत जास्त पैसे काढायचं, असं या ब्रिटिशांचं धोरण होतं. त्यांनी येथील उद्योगधंद्यावर जाचक असं कर बसवलं. या ठिकाणी या ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, उद्योगधंद्यावर जाचक कर बसवलं. भारतात विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला. भारतामध्ये विकसित होत असलेला हस्तकला आणि कापड उद्योग हा दिवाळखोरीत निघाला. अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. या सर्वांच्या मनात इंग्रजाविरुद्ध असंतोष वाढत गेला. बघा, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची या ठिकाणी आपण आर्थिक कारणे पाहिली. कोणकोणती आर्थिक कारणे सांगा? इंग्रजांना आपलं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी जबरदस्तीनं महसूल वसूल केली आणि जबरदस्तीनं महसूल वसूल केल्यामुळं शेती व्यवस्था कोलमडून पडली आणि इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात जास्त किमतीला घेण्याचं ब्रिटिशांचं धोरण होतं. त्याचप्रमाणे त्यांनी उद्योगधंद्यावर जास्त कर बसवलं. त्यामुळं भारतामध्ये विकसित असलेला जो हस्तकला आणि जो कापड उद्योग हे दिवाळखोरीत निघालं आणि अनेक भारतीय कारागीर बेकार झाले आणि या सर्वांच्याच मनामध्ये इंग्रजाविरुद्ध असंतोष वाढत गेला आणि त्यामुळं 1857चा लढा झाला. अशा प्रकारचं हे आर्थिक कारण आहे पा. आता सामाजिक कारण आपण पाहूया 1857च्या लढ्याची. इंग्रज आपल्या चालीरीती परंपरा रूढी यात हस्तक्षेप करत आहे असे भारतीयांना वाटू लागले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असणाऱ्या ज्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत, यात इंग्रज हस्तक्षेप करत आहे असे भारतीयांना वाटू लागले. सतीबंदी, विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. त्यामुळे ते असंतुष्ट झाले. म्हणजे आपल्या ज्या चालीरीती आहेत याच्यामध्ये सतीबंदी आणि विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने चांगले असले तरी आपल्या जीवन पद्धतीमध्ये ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करत आहे अशी समजूत भारतीयामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे भारतीय लोक असंतुष्ट झालं. आणि हे सुद्धा 1857च्या लढ्याचं महत्वाचं सामाजिक कारण आहे पा. त्यानंतर राजकीय कारणे.
1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतली होती. 1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतली होती. पुढे लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थाने विविध कारणांनी खालसा केली. गैरकारभाराचे निमित्त पुढे करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. म्हणजे या ठिकाणी अयोध्येचा जो नवाब आहे तो आपला राज्यकारभार व्यवस्थित करत नाही, म्हणून या ठिकाणी या डलहौसीनं अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केलं, पदावरून पाय उतार केलेला आहे. तर सातारा, नागपूर, झाशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. सातारा मागच्या आपण प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. महाराज प्रतापसिंह महाराज यांना या ठिकाणी गादीवरून खाली उतरवलेलं आहे. तसंच नागपूर आणि झाशी ही जी संस्थानं आहेत या ठिकाणी तेथील राजाचा म्हणजेच दत्तक पुत्रांचा वारसा होता, हा हक्क नामंजूर करून ही सुद्धा संस्थानं या ठिकाणी ब्रिटिशांनी खालसा केलेल्या आहेत. डलहौसीच्या या धोरणानं भारतीयामध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. डलहौसीचं हे जे धोरण आहे या धोरणामुळं भारतीय लोकांमध्ये अविश्वासाचं वातावरण वाढत गेलं आणि या राजकीय कारणामुळं या ठिकाणी 1857चा लढा झालेला आहे. त्यानंतर हिंदी सैनिकातील असंतोष. हिंदी सैनिकांना इंग्रजी अधिकारी तुच्छतेने वागवत. आपल्या भारतातील जे हिंदी सैनिक आहेत या हिंदी सैनिकांना हे इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नव्हते. आपले जे हिंदी सैनिक आहेत या हिंदी सैनिकांना सुभेदारापेक्षा वरचं पद या ठिकाणी दिलं जात नव्हतं. गोऱ्या सैनिकापेक्षा त्यांचा पगार कमी असे. इंग्रजाचे जे सैन्य आहे त्यांना गोरा सैनिक असं म्हटलेलं आहे. या गोऱ्या सैनिकापेक्षा आपल्या हिंदी सैनिकांना पगार कमी असे. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले. वेतनाशिवाय जे भत्ते दिले जायचे हे भत्ते सुद्धा इंग्रजांनी हळूहळू कमी केले. अशा अनेक कारणामुळे हिंदी सैनिकांमध्ये काय झाला, असंतोष निर्माण झाला. सांगा, हिंदी सैनिकात असंतोष का निर्माण झाला? कोण सांगतंय? हिंदी सैनिकांमध्ये असंतोष का निर्माण झाला? हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत. सैन्यात सुभेदारांपेक्षा वरचे पद त्यांना दिले नव्हते. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांना पगार कमी होता. त्यांना दिले जाणारे हळूहळू कमी केले. अशा कारणांमुळे इंग्रजांचा असंतोष वाढत गेला. बरोबर आहे. म्हणजे इंग्रजी अधिकारी जे आहेत ते हिंदी सैनिकांना चांगली वागणूक देत नव्हते आणि सुभेदारापेक्षा वरचं पद या ठिकाणी हिंदी सैनिकांना दिलं नाही. गोऱ्या सैनिकापेक्षा त्यांना कमी पगार दिला. सुरुवातीला हिंदी सैनिकांना दिले जाणारे भत्ते सुद्धा इंग्रजांनी कमी केले. अशा अनेक कारणामुळे या हिंदी सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आता तत्कालीन कारण पहा. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. ब्रिटिशांनी 1857 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या कोणत्या प्रकारच्या बंदुका दिल्या? एनफिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली. या बंदुकीमध्ये वापरण्यासाठी नवीन काडतुस दिली. या काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागे आणि या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते. अशी बातमी चहूकडे पसरली. यामुळे हिंदी व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना ज्या एनफिल्ड बंदुका दिल्या
या ठिकाणी याच्यामध्ये वापरलेली जी काडतूस आहेत, या काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागे. मात्र हे आवरण जे आहे, या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते, अशी बातमी सगळीकडे पसरली. आणि याच्यामुळे हिंदी आणि मुस्लिम सैनिकांच्या मध्ये धार्मिक भावना दुखावल्या आणि या सैनिकांमध्ये असंतोष निर्माण. आता पाहूया, चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. म्हणजे गायी आणि डुकराची चरबी लावलेली जी काडतुसे आहेत, ही वापरण्यास ज्या ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली व त्या सैनिकांना जबर अशा शिक्षा देण्यात आल्या. बराकपूरच्या बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. बराकपूरच्या छावणीतील कोणता सैनिक आहे? मंगल पांडे. या सैनिकांनी काय केलेलं आहे? आपल्या इंग्रज अधिकाऱ्याच्या या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मंगल पांडे यांना अटक करून फाशी देण्यात आली. म्हणजे जसं माग आपण पाहिलं उमाजी नाईकांना पुणे या ठिकाणी फाशी दिली, तशीच या ठिकाणी या ब्रिटिश शासनानं मंगल पांडे यांना सुद्धा अटक करून फाशी देण्यात आली. ही बातमी वणव्यासारखी चहूकडे पसरली. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच बंड करून उठली. मेरठ छावणीमधील हिंदी सैनिकाची पूर्ण फौज पलटण बंड करून उठली. सैनिक दिल्लीच्या रोखीने निघाले. हे सर्व सैनिक या ठिकाणी दिल्लीच्या मार्गाने निघालं. वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. वाटेत अनेक नागरिक या ठिकाणी यांच्यामध्ये सामील झाले. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. 12 मे 1857 साली सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. दिल्लीचा ताबा घेतल्यानंतर या लढ्याचं नेतृत्व कुणाकडे दिलं गेलं? मुघल बादशाह बहादूर शाह. मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे या लढ्याचं नेतृत्व दिलं. भारताचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने काय फिरवण्यात आलं? द्वाही फिरवण्यात आली. द्वाही फिरवण्यात आली. आता लढ्याची व्याप्ती पाहूया. दिल्ली ताब्यात येताच सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांनाही यामुळे प्रेरणा मिळाली. लवकरच उठावाचे लोण उत्तर भारतामध्ये पसरले. बिहार पासून राजपुतान्यापर्यंत इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. या ठिकाणी दिल्ली ताब्यात आली, त्यामुळं सैनिकांचा आत्मविश्वास वाढला आणि भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांना सुद्धा यामुळे प्रेरणा मिळाली. आणि या उठावाचं लोण केवळ दिल्लीत थांबलं नाही, तर उत्तर भारतामध्ये पूर्ण या ठिकाणी या उठावाचं लोण पसरलं. बिहार पासून राजपुतान्यापर्यंत इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. कोणकोणत्या ठिकाणी उठावास प्रारंभ झालेला आहे? नागपूर, सातारा, कोल्हापूर. कोणकोणतं सांगितलं वर?
कानपूर, बनारस, झाशी या ठिकाणी उठावास बनारस प्रारंभ झाला. बरेली झाशी. पुढे हे लोण दक्षिण भारतात पसरले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाले. सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रताप सिंह व कारभारी रंगो बापूजी. कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे आणि अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रभागी होते. बघा, या लढ्यामध्ये कोणकोणती लोक सगळ्यात पुढे होती तर सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रताप सिंह आणि त्यांचं कारभारी रंगो बापूजी. कोल्हापूरचं चिमासाहेब साहेब आणि नरगुंदचे बाबासाहेब भावे बाबासाहेब भावे. आणि अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील संगमेर भागोजी नाईक. भाऊजी नाईक. हे सर्व लोक या लढ्यामध्ये सर्वात पुढे होते. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही त्यात सामील झाल्या. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रिया सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी झाल्या. 1857 साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. बघा, महत्वाचं वाक्य आहे. 1857 साली खानदेशामध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? कजार सिंग. हजार सिंग. 1857 साली खानदेशामध्ये कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी काय केला? उठाव केला. तर सातपुडा परिसरातील शंकर शहांनी लढ्याचं नेतृत्व केलं. सातपुडा परिसरामध्ये शंकर शहांनी लढ्याचं काय केलं? नेतृत्व केलं. खानदेशातील उठावात 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झालेल्या होत्या. पहा, या खानदेशामधील उठावामध्ये किती स्त्रिया सहभागी झालेल्या होत्या? 400 सहभागी झालेल्या होत्या. बघा, आता या लढ्याचं नेतृत्व कोणी केलं? बघा, 18व्या शतकात मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर नदीर शाह अब्दाली सारख्या परकीयांनी हिंदुस्थानवर आक्रमण करावयास सुरुवात केली. 18व्या शतकात मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर नादिर शाह अब्दाली सारख्या परकीयांनी हिंदुस्थानवर आक्रमण करावयास सुरुवात केली. मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. या ठिकाणी मुघल साम्राज्य त्यांच्या आक्रमणाला प्रतिकार करू शकत नाही हे मराठ्यांच्या लक्षात आलं. मग मराठ्यांनी या परकीय आक्रमणापासून आपल्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या शिरावर घेतली. त्याच भूमिकेतून मराठे अब्दाली विरुद्ध पानिपतावर लढले. या अब्दाली विरुद्ध पानिपतामध्ये सर्व मराठे लढले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह इंग्रजाविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर बहादूर शाहचं नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली. बघा, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्र आपल्या हातामध्ये कोणी कोणी घेतली? नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे या सर्वांनी स्वातंत्र्य लढ्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. याचाच परिणाम म्हणून या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्य झाल्याचे दिसून येते. या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम हे सर्व एकत्रपणे यांनी लढा दिलेला आहे. मौलवी अहमद उल्ला
कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान, बेगम, बघा नाव लक्षात ठेवा, मौलवी अहमद उल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान, बेगम. बेगम हजरत महल. हा, बेगम हजरत महल यांनी विविध ठिकाणी उठावांचे नेतृत्व केले. दिल्ली, नागपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहार मधील उठावाचे स्वरूप विशेष उग्र होते. कोणकोणत्या ठिकाणचं उठाव हे विशेष उग्र होतं? दिल्ली, नागपूर, कानपूर, लखनौ, झाशी तसेच कानपूर, झाशी, बिहार. लखनौ आणि पश्चिम बिहार मधील उठावाचं स्वरूप कसं होतं? अतिशय उग्र होतं. उग्र होतं. आता परवा जे आपलं प्रकरण झालं, या प्रकरणाची प्रश्नोत्तर किती विद्यार्थ्यांनी सोडवली हे आपण पाहूया. मी 8वीचा ग्रुप तुम्हाला दाखवतो. हा, इथं मी दिसते का? आज प्रकरण संपल्यानंतर सर्वांनी ऑनलाईन चाचणी सोडवावी व प्रश्नोत्तरे लिहावीत. आता ऑनलाईन चाचणी कुणी कुणी सोडवली त्यांची नावं सांगतो. आयुष शिंदे 20 पैकी 19 मार्क पडली होती. गौरी जगदाळेला पण 20 पैकी 19 पडली होती. अभिषेक जाधवला 20 पैकी 20 पडली होती. सईम आतारला 20 पैकी 20 पडलेली होती. श्रेयश खुदे 20 पैकी 18 पडलेली होती. एवढ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन चाचणी सोडवलेली आहे आणि एकाही विद्यार्थ्यांनी तिसऱ्या प्रकरणाची प्रश्नोत्तर लिहिली नाहीत. आयुष का लिहिली नाही तू? आयुष सर शिंदे निम्मी निम्मी लिहिली. बर, सईम तुझा काय प्रॉब्लेम? सईम सईम आवाज येतोय का माझा? हो सर. का सोडवली नाहीत प्रश्न? गौरी सर थोड्या वेळात पाठवते. थोड्या वेळात पाठवते. आशिष यादव सर पुस्तक आशिष नाही. पहिल्या 2 धड्याची झाली पण तिसऱ्या धड्याची राहिली ती. पुस्तक नाही का गाईड नाहीत मॅडम? पुस्तक नाही सर. पुस्तक नाही. बरं, असू द्या, पुस्तकं तुम्हाला 2-4 दिवसात मिळून जातील.